नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया बोरोसिल रिन्युएबल्सबद्दल. तर मित्रांनो, बोरोसिल रिन्युएबल्स शेअर राईज टुडे ॲज जर्मन सबसिडरी फाइल्स फॉर बँकरप्सी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, बोरोसिल रिन्युएबल्स लिमिटेडच्या जर्मन सबसिडरी कंपनी GmbH या कंपनीने जर्मन इन्सॉल्व्हन्सी कोर्ट येथे बँकरप्सीसाठी फाईल केले आहे. आणि मित्रांनो, आता बोरोसिल रिन्युएबल ही कंपनी इंडियन मार्केटवर फोकस करणार आहे. आणि मित्रांनो, बोरोसिल रिन्युएबल ही कंपनी सोलार ग्लास मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसमध्ये काम करते. आणि मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की सोलारचा बिझनेस इंडियामध्ये जबरदस्त ग्रो करत आहे. आणि मित्रांनो, याचाच बेनिफिट बोरोसिल रिन्युएबल या कंपनीला मिळू शकतो. चला आता बोलूया PN गाडगिल ज्वेलर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, PN गाडगिल ज्वेलर्स Q1 रेव्हेन्यू रायजेस 2.8% year on year basis. रिटेल सेगमेंट अप 19.4%. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, PN गाडगिल ज्वेलर्स लिमिटेड या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q1चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 2.8%ने वाढून 1,714 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 1,668 कोटी रुपये. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी DCX सिस्टम्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, DCX सिस्टम्स शेअर जंप आफ्टर सेक्युरिंग इंडस्ट्रियल लायसन्स फॉर रडार EW अँड एव्हिओनिक्स मॅन्युफॅक्चरिंग. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिफेन्स कंपनी DCX सिस्टम्स लिमिटेड या कंपनीला हायली सेन्सिटिव्ह डिफेन्स अँड एरोस्पेस सिस्टम्सच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी क्रुशियल इंडस्ट्रियल लायसन्स रिसीव्ह झाले आहे. आणि मित्रांनो, ही एक डिफेन्स कंपनी आहे आणि याचा लॉंग टर्ममध्ये या कंपनीला बेनिफिट मिळणार आहे. आणि मित्रांनो, याचा सरळ इम्पॅक्ट या कंपनीच्या बिझनेसवर होणार आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की स्टॉक मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. चला आता बोलूया JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, JSW इन्फ्रास्ट्रक्चर शेअर इन फोकस आफ्टर बॅगिंग ₹740 कोटी पोर्ट प्रोजेक्ट इन कोलकाता. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला सियामा प्रसाद मुखर्जी पोर्ट ऑथॉरिटीकडून पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट मिळाला आहे 740 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, या ऑर्डरमध्ये कोलकातामध्ये रिस्ट्रक्चरिंग बर्थ 8 अँड मेकॅनायझिंग बर्थ 7 अँड 8 ॲट नेताजी सुभाष डॉक हे वर्क या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व आहे. आणि मित्रांनो, याचा उद्देश आहे JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा कंटेनर हँडलिंग कॅपॅसिटी वाढवण्याचा. आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, M&M जून प्रोडक्शन ग्रोज 20% टू 83,435 युनिट्स, सेल्स अप 14%. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड या कंपनीने आपल्या Q1चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, जून 2025साठी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा प्रोडक्शन इयर ऑन इयर बेसिसवर 20%ने ग्रो होऊन याचं प्रोडक्शन पोहोचला आहे 83,435 युनिट्सपर्यंत, जो एका वर्षाआधी होता
69,441 युनिट्स. तसेच मित्रांनो महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 14% इन्क्रीज होऊन 76,335 युनिट्स आली आहे, जे एका वर्षाआधी होती 66,800 युनिट्स. तसेच मित्रांनो महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा एक्सपोर्ट व्हॉल्यूम 1% इन्क्रीज होऊन 2,634 युनिट्स आला आहे, जो एका वर्षाआधी होता 2,597 युनिट्स. चला तर बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा मोटर्स लिमिटेड. तर मित्रांनो टाटा मोटर्स Q1 अपडेट. जॅग्वार लँड रोवर सेल्स डीप ऑन जॅग्वार वाइंड डाऊन. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो टाटा मोटर्स लिमिटेडने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q1चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो टाटा मोटर्स लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी जॅग्वार लँड रोवरचा होल सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 10.7% डिक्लाइन झाला आहे आणि तो पोहोचला आहे 87,286 युनिट्स पर्यंत. चला तर बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी पॉवर लिमिटेड. तर मित्रांनो अडानी पॉवर कंप्लीट्स ₹4,000 कोटी VIPL ॲक्विजिशन. कॅपॅसिटी हिट्स 18,150 मेगावॅट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो अडानी पॉवर लिमिटेड, जी इंडियाची लार्जेस्ट प्रायव्हेट सेक्टर थर्मल पॉवर प्रोड्युसर कंपनी आहे, या कंपनीने विदर्भा इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेडचे ॲक्विजिशन कंप्लीट केले आहे 4,000 कोटी रुपयांमध्ये. आणि मित्रांनो यानंतर अडानी पॉवर लिमिटेडची टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी वाढून झाली आहे 18,150 मेगावॅट. तसेच मित्रांनो ग्लोबल ब्रोकरेज फर्म जेफ्रीजने अडानी पॉवर लिमिटेडवर बायची रेटिंग दिली आहे आणि टार्गेट प्राईस दिला आहे ₹690. आणि मित्रांनो याच दोन अपडेटमुळे आज अडानी पॉवर लिमिटेड पॉझिटिव्हमध्ये क्लोज झाला आहे. तर बोलूया कोटक महिंद्रा बँकबद्दल. तर मित्रांनो कोटक महिंद्रा बँक शेअर जंप आफ्टर Q1 नेट ॲडव्हान्सेस रायजेस 14% इयर ऑन इयर बेसिस. डिपॉझिट अप 14.6% इयर ऑन इयर बेसिस. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो कोटक महिंद्रा बँक लिमिटेडने आपला फायनान्शियल इयर 2026च्या Q1चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो कोटक महिंद्रा बँक लिमिटेडचा नेट ॲडव्हान्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 14% आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 4.2% वाढून आता फायनान्शियल इयर 2026च्या Q1 मध्ये आला आहे 4.45 लाख कोटी रुपये. तसेच कोटक महिंद्रा बँक लिमिटेडचा टोटल डिपॉझिट्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2.8% आणि इयर ऑन इयर बेसिसवर 14.6% वाढून आता फायनान्शियल इयर 2026च्या Q1 मध्ये आला आहे 5.13 लाख कोटी रुपये. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे आज आपल्याला कोटक महिंद्रा बँक या कंपनीचा शेअर पॉझिटिव्हमध्ये क्लोज झाला आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.